ปะตดถั่วกระเทลงไปเลยจ้ะआपण का दाखवायचं होतं तो साप. काही मासे आणि एकदम साप नदीमध्ये भेटतात तसे. हे नदीच आहे म्हणा, बॅकवॉटर हायर बोलतात आमच्याकडे. रत्नागिरीच्या असे तिकडे काय म्हणतात माहिती नाही. तर ते असे इथे देतात आणि त्या साईडला पकडायला बसलेले असतात. ते काय माहीत कशाला काय, जाऊ दे. पण एखाद्याची श्रद्धा आहे, जीवनदान देतं त्याला. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे की शार्क टँकमध्ये तुम्ही बघितलं असं सोनीवरती एक प्रोग्राम होता. तर त्याच्यामध्ये काय होतं की काही गुंतवणूक मिळवण्यासाठी कंपनी येतात. मग ते सांगतात की मी पैसे बंद केले, किंवा काही जणांना गुंतवणूक मिळत नाहीत, किंवा त्याच्यामध्ये काही टर्म्स वापरले जातात. म्हणजे असे टेक्निकल फायनान्स लँग्वेजमधले शब्द की ज्याच्यामध्ये ते लक्षात राहणं किंवा काय इझी पडेल या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही हा व्ह्यूचा आनंद घ्या नदी किनारीचा. ओके. तर पहिली गोष्ट काय, इक्विटी. आता इक्विटीमध्ये काय येतं तर इक्विटी म्हणजे कंपनीचा मालकी हक्क. ओके. थोडक्यात समजून घेऊया. बाकीचं जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके. कंपनीत पैसे गुंतवतात त्यावेळी त्याला जो मालकी हक्क मिळतो त्याला इक्विटी बोललं जातं. त्याच्या बदल्यात त्याच्या कंपनीची काही टक्केवारी मिळते. म्हणजे जसं आता तुम्ही एक उदाहरण पकडाल की एका आंब्याच्या पेटीमध्ये एक समजा करंड्यामध्ये पकडूया आपण, एक 100 मँगो आहे. ओके. आणि त्याची किंमत आहे 1000 रुपये. ओके. तर एका मँगोची किंमत किती होतील, तर एक 10 रुपये होतील. ओके. तर आता ते करंडा विकत घ्यायचं आहे. ओके. किंवा या माणसांना, तर त्यावेळी काय करतात ते लोक 10 लोकांमध्ये डिवायडेड करतात 100 रुपये. मग आता जो माणूस 100 रुपये देणार आहे त्या करंडासाठी, जो एका माणसाला जो मालक आहे त्याला त्याची 10% हिस्सेदारी भेटेल. ओके. अशा हिशोबाने आहे. तर ते एक सिम्पल साधं उदाहरण आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे पण समजून घेणं गरजेचं आहे की त्याचं एक उदाहरण देतो. बोटॅनिकल्स बेवरेज ही कंपनी 50 लाख रुपयाच्या गुंतवणुकीसाठी 10% इक्विटीने दिली. ओके. एक साधं. आता याच्यामध्ये मी आहे ना थोडंसं ग्लोबल उदाहरण घेतलं आहे. म्हणजे जे ग्लोबलचं स्टार्क टँक आहे ना त्यांचे घेतलेले आहेत तुम्ही. आणि बाकी तुम्ही त्या कंपनीच्या नावाच्या खाली तुम्ही दुसरी कंपनी जरी बघितलात तरी तुम्हाला समजून येईल. आता याचा परिणाम हे का विचारतात, इक्विटीचे विचारण्यात जातं कंपनीच्या यशात भागीदारी बनवण्यासाठी. ओके. की बाबा गुंतवणूक आली तर त्याला पैसे मिळतात कंपनी चालवणाऱ्याला, आणि तिथून कंपनी प्रॉफिटमध्ये आली 10 वर्षांनी. हे काही एका वर्षाचं गणित नसतं. एका वर्षात प्रॉफिटमध्ये येत नाही. कमीत कमी 3 वर्षाच्या पुढे कालावधी लागतो. आणि तुम्ही जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांनासुद्धा माहिती आहे की 15 वर्षापेक्षा जास्त जर त्यांची एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट असेल तरच त्यांना चांगल्या प्रकारे इंटरेस्ट मिळतो. ओके. परिणाम काय होतो याचा, की याचा परिणाम असा होतो की कंपनीला पटकन निधी मिळतो तातडीने, आणि गुंतवणूकदाराला त्याचा जो काय प्रॉफिट असेल तो त्याला भविष्यात द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आता दुसरं टर्म येतं व्हॅल्युएशन. आता व्हॅल्युएशन काय आहे तर व्हॅल्युएशन म्हणजे एक कंपनीची पूर्ण किंमत. म्हणजे जसं आता मागाशी आंब्याचं करंटाचं उदाहरण दिलं, तर आंब्याच्या करंटाची किंमत किती आहे, किती होईल, 1000 रुपये. ओके. तर 1000 रुपये त्या करंटाचं व्हॅल्युएशन झालं अशा पद्धतीने. ओके. आता दुसरं एक उदाहरण तुम्हाला ग्लोबलच्या याच्यात देतो. ग्लोबल टेक्नॉलॉजी कंपनीचं वार्षिक उत्पन्न 2 कोटी आहे आणि तिचे तेजीने वाढ होत आहे. त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन 10 कोटी आहे. आता हे पण कसं बघितलं जातं की समजा त्या आंब्याच्या करंडेच्या कंपनीमध्ये समजा एक 10 करंडे त्यांनी विकले, तर 1000 रुपयाचे 10 म्हणजे किती विकले, तर एक 10,000 रुपये झाले.
तर व्हॅल्युएशन ज्यावेळी काढतात ना त्यावेळी येणाऱ्या काळाला प्रेडिक्ट केलं जातं. म्हणजे जर तो आता एवढं विकतो आहे तर ते पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात तो अजून एवढी विकू शकतो, त्याच्यानुसार व्हॅल्युएशन ठरवली जाते. आणि म्हणून कधी कधी नवीन कंपनी आहे त्यांनी प्रोडक्टसुद्धा लॉन्च केले नसतं, पण कधी कधी त्यांच्या भांडवलानुसार त्यांचं व्हॅल्युएशन जास्त दाखवलं जातं. ते व्हॅल्युएशन कशावर निघतं, ते मार्केट सर्वे करतात की एकंदरीत त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये कुठे उभे राहतं म्हणजे कुठे स्टँड करतं कुठल्या कॅटेगरीला, आणि त्याच्यामार्फत किती पैसे त्यांना मिळू शकतात. अशा पद्धतीने व्हॅल्युएशन ठरतं. त्याच्यानंतर गुंतवणूकदारांना काय होतं की हे काय विचारतात व्हॅल्युएशन, की त्याच्यानुसार त्यांना खरी किंमत त्याची समजून येते. ओके, समजण्यासाठी व्हॅल्युएशनच्या नुसार म्हणजे का, तर बाबा आपण कुठे इन्व्हेस्ट करतो. बाबा जर हा माणूस काय म्हणतात 10,000 रुपयावरून 10 लाखाचा बिझनेसमध्ये जाईल, तर ज्याला 10 लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे वाटतं आहे की बाबा हा 10 लाख म्हणजे मोठी रक्कम आहे, तोच त्याच्यामध्ये येईल. आणि जो सर्वसामान्य छोटा मोठा असेल, म्हणजे जसं पेनी स्टॉक बोललं जातं की जे 2 रुपये 10 रुपये असेचे स्टॉक येतात, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इच्छुक असतो तो मग असं छोट्या कंपनीमध्येच आहे. ते हे व्हॅल्युएशननुसार समजा. आणि जसं आता ॲपलचा स्टॉक आहे तर सर्वांना परवडणारच नाही, कारण काही जणांचा पोर्टफोलिओ म्हणजे त्यांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी एका स्टॉक खरीदण्यामध्ये पण जाऊ शकते. ओके, काही जणांनी मिळतसुद्धा नाही अशा पद्धतीने. ओके, आणि परिणाम काय, तर व्हॅल्युएशन कंपनीच्या एकूण यशाचे मोजमाप ठरते. ओके, आता तिसरं आहे बर्न रेट. आता बर्न रेट हे तुम्ही शब्द ऐकलेला असेल. बर्न रेट हा रेट कशावरून काढतात, तर बाबा जो काही कंपनी पैसा खर्च करते ओके मार्केटिंगवरती किंवा इतर याच्या टर्मवरती, तर त्याच्यानुसार तो पर्सेंटेज काढला जातो, रेट काढला जातो. तर बर्न रेट म्हणजे काय, कंपनीच्या प्रत्येक महिन्याचा खर्च होणारे पैसे. ओके, उदाहरणार्थ त्याचं फूड डिलिव्हरी स्टार्टअप असेल तर त्याचा बर्न रेट 5 लाख रुपये आहे. ओके, की कंपनीचे काय म्हणतात ते, कंपनी किती वेगाने पैसे खर्च करते हे जाणून घेण्यासाठी त्याचा रेट काढला जातो. कारण कंपनीचा निधीचा वापर जलद होतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि बर्न रेट कशासाठी पण समजलं जातं की एकंदरीत लॉस होणाऱ्या कंपनी जर ते पैसे जिथे खर्च करतात आहे ओके, आणि तिथून भविष्यात त्यांना कस्टमर मिळतात, हा पॅटर्न जर बघायला मिळतो आहे. जसं आता तुम्ही झोमॅटो वगैरे बघाल, डिस्काउंट कूपन चालवले जातात, ॲमेझॉनवरती डिस्काउंट कूपन चालवले जातात. इवन काही झोमॅटोवरती जे हॉटेल्सवाले हे होतात काय म्हणतात रजिस्टर होतात, तर ते काय करतात, ते एक झोमॅटोला एक ॲज अ मार्केटिंग टूल समजतात की त्यांना माहिती आहे की मी जर 40 रुपये 40% डिस्काउंट देतो, जो की नुकसानामध्ये आहेत. ॲक्च्युली रेस्टॉरंटमध्ये 25% ओव्हरऑल एक मार्जिन मिळतं बऱ्यापैकी. हां, बाकी काही जणांमध्ये सहमत नसतील त्या विषयाला, पण एक 25% मार्केट आहे हॉटेल इंडस्ट्री. तर आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ते लोक काय म्हणतात की झोमॅटोला 40-45% देऊन एवढं काय करतात. तर त्यांना आहे ना ऑनलाईनमध्ये एकदा लोकांना त्याची टेस्ट समजली, फूडची क्वालिटी समजली, रेट समजली, तर त्यांना असा विश्वास असतो की बाबा रे भविष्यात हे कस्टमर जे ऑनलाईन मागवतात आहे ते एकदा तरी आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतील. ओके, म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण समजलं असेल की बर्न रेट कशाला म्हणतात. म्हणजे आता तो जो काय 40% बर्न करतो आहे MRPमध्ये पूर्ण, तर तो त्याचा 40% हा बर्न रेट आहे. म्हणजे 1000 रुपयाची ऑर्डर असेल तर त्याच्यामध्ये समजा तो म्हणतो आहे की मला 400 रुपये डिस्काउंट आहे, तर 400 रुपये कसे आले तर 40% अशा पद्धतीने रेट समजला होता. ओके, त्याच्यानंतर रनवे म्हणजे काय की कंपनीकडे असलेल्या निधीची किती महिने टिकवता येईल. जसं आता तुम्ही एअरपोर्टचं उदाहरण मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. प्लेन जेव्हा लँडिंग करतं तर तेव्हा प्लेनला माहिती असते की आपल्याला कुठे एक्झॅक्टली थांबायचं आहे, कारण जेवढा रनवे आहे तेवढंच ते धावू शकतं. मातीवरती धावल्यावर काय होणार, ॲक्सिडेंट होणार. या सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने ठरतात की कंपनीला एक रनवे ही टर्म का वापरली जाते की जेणेकरून कंपनीकडे किती पैसा सस्टेंट आहे, 6 महिने आहे, 1 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, ह्याच्यानुसार. काही उदाहरणं तुम्ही आता इंडियन स्टार्टँगमध्ये पण बघितलं असेल की काही जणांकडे पैसेच नसते. म्हणजे एक मला आठवतं बँगलोरची काहीतरी चप्पलची कंपनी आलेली, चप्पल मॅन्युफॅक्चर वगैरे, शूज मॅन्युफॅक्चर आणि चप्पल काय ते, तर त्याच्याकडे तो रडतच होता. म्हणजे त्याच्याकडे पैसेच नव्हते. पण ज्यावेळी आणि त्याला कदाचित तिथे इन्व्हेस्टमेंट मिळालीसुद्धा नाही,
पण नंतर लोकांनी त्याला भरपूर मदत केल्याने, कशा पद्धतीने मदत केल्याने, त्याचे प्रोडक्ट खरेदी केल्याने. तर अशा पण भरपूर काही कंपन्या असतात आणि काही माणसं असतात आपल्या आजूबाजूला, याच्या नुकसानाला लोक पण आजूबाजूचे तेवढे जिम्मेदार असतात. का सांगा? कारण त्यांना जे ब्रँडिंग ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे जे मार्केटमध्ये नाव ऐकलं, लोक तेच खरेदी करतात. लोक असं म्हणत नाही की त्याचा एक प्रोडक्ट घेतला तर कदाचित त्याला हेल्प होईल किंवा त्याची कुठली सर्व्हिस घेतली तर हेल्प होईल, नुकसानात ते नाही. ते जो नुकसान झालेलं नसेल तर त्याचे कमी. आता जे मी उदाहरण तुम्हाला सांगितलं शूजच्या, त्याचीसुद्धा चुका होत आहे की तिथे एम्प्लॉई त्यांनी जास्त ऑर्गनाईज केलेली, फॅक्टरी प्लस तो स्टॉकेजवरती जास्त खर्च करायचा की स्टोअर वगैरे. पण एक सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाचा भाग बघा ना की त्याचं प्रोडक्ट जेन्युइन होतं पण ते लोकांपर्यंत पोचत नव्हतं. का? कारण पैसे बाकीच्या ठिकाणी अडकत होते आणि डिलिव्हरी टाईमवरती होणारच नाही ना ऑब्व्हियसली, म्हणून त्यांनी ते केले. पण त्याला कस्टमर तेवढे मिळाले नाही. सांगण्याचा उद्देश काय की त्याला तिथे पैसे जरी मिळाले नाही तरी त्याला पैसे नंतर काहीतरी लोकांनी भरपूर दिले, आणि कारण तो नंतर ट्विटरवरती एकदम ट्रेंड होत होता. ओके, लिंक्डइनवरती सुद्धा. तर आता याच्यामध्ये काय की एक ग्रीन एनर्जी कंपनी आहे, तिला 1 कोटी रुपये आहेत त्याच्याकडे. मासिक खर्च आहे त्याचा 10 लाख रुपये. याचा अर्थ त्याच्याकडे 10 महिन्याचा रनवे आहे, हे तुम्ही समजून घ्या. किती काळ याच्यातून का विचारतात तर त्यांना गुंतवणूकदारांना हे समजतं किती काळ टिकू शकते. ओके, म्हणजे त्याच्यानंतर गुंतवणूकदार त्याच्यामध्ये पैसे टाकू शकतात. आता याचा परिणाम काय होतो तर रनवे कमी असल्यास कंपनीला तातडीने आणखी निधीची गरज लागेल. म्हणजे काही जणांचं आता तुम्ही ह्या सगळ्या उदाहरणावरून समजलंच असेल. ओके, नेक्स्ट टॉपिकवरती जाऊया, कस्टमर एक्विजिशन कॉस्ट. आता हा तुम्ही इंडियन ह्याच्यामध्ये शार्क टँकमध्ये भरपूर वेळा ऐकलेला असणार. ओके, याला सॅस पण बोललं जातं, कॅग बोलूया. कॅग बोललं जातं, म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन, CAC. ओके, तर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे काय तर नवीन ग्राहक मिळवण्यासाठी लागणारा खर्च. ओके, म्हणजे किती टर्म्स आहेत बघा, आणि हे भरपूरशा लोकांना माहिती नाहीत. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने बिझनेस करायला चाललात ना की पैसे अगोदर कस्टमर मिळवण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा इतर बाकी, तर ते काही लोकांना हास्यास्पद वाटतं आणि काही लोकांना विश्वासच बसत नाही की अरे अजून प्रॉफिट सुरू झालं नाही आणि मुद्दलमधले पैसे कुठे खर्च करतोस. तर हे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे जाणून घेण्यासाठी, कारण मला काही अशी भेटलेले त्या परिस्थितीनुसार. तर त्यांच्याकडून ह्या ज्या चुका झाल्या तर मी म्हणालो थोडंसं सायंटिफिकली नॉलेज अपडेट करूया त्यांचं पण. कधी चुकून त्यांनी व्हिडिओ बघितले तर त्यांनासुद्धा समजेल. ओके, आता तुम्हाला एक समजलं का उदाहरण देतो त्याचं कस्टमर एक्विजिशनचं. तर काही प्लॅटफॉर्मसाठी, ओके, जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशन तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यासाठी नवीन ग्राहक मिळवण्यासाठी सरासरी एक मार्केटचा रेशो काय तर 500 रुपये खर्च होतात की एक नवीन ग्राहक जर मिळवायचं असेल तर. आणि गुंतवणूकदारांना हे का विचारतात तर गुंतवणूकदारांना कंपनीचे ग्राहक मिळवण्याचे आर्थिक धोरण समजून घेता येतं की बाबा हे लोक कस्टमर कसे मिळवतात, ऑर्गॅनिक मिळवतात, पेड मिळवतात, हे तुम्ही ऐकलेलं असेल. काही जण ऑर्गॅनिक म्हणजे काय की ते स्वतः माहिती देतात आणि लोकांनी ते प्रोडक्ट घेतलेले आणि ते येतात, ते ॲडव्हर्टाईज करत नाही. जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती बूस्ट हा शब्द ऐकला असेल की तुमची पोस्ट बूस्ट करा. ओके, तशा पद्धतीने. त्याचा परिणाम काय होतो तर कॅकचा जास्त असल्यास कंपनीचा खर्च वाढतात आणि नफा कमी होतो. ओके, त्याच्यानंतर आहे लाईफ टाईम व्हॅल्यू. आता लाईफ टाईम व्हॅल्यू ही सर्वात इम्पॉर्टंट टर्म आहे. लाईफ टाईम व्हॅल्यू म्हणजे एका ग्राहक कंपनीला त्याच्या संपूर्ण काळात किती उत्पन्न देईल. ओके, ह्या सर्वात इम्पॉर्टंट महत्त्व. म्हणजे जसं रिकरिंग जो कस्टमर पुन्हा येणार आहे की एकदा गेला, किंवा तुम्ही असं समजू शकता की त्याचं पूर्ण कार्ट व्हॅल्यू किती आहे, कितीचं परचेस आहे. ओके, किंवा त्याचं सबस्क्रिप्शन कितीचं आहे, अशा पद्धतीने समजू शकता. आता याच्यामधलं काय तर मंथली सबस्क्रिप्शन बॉक्स ही कंपनी ग्राहकाच्या लाईफ टाईम व्हॅल्यू 10,000 रुपये आहे. ओके, म्हणजे एकदा परचेस त्यांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर त्या कमीत कमी 10,000 रुपयाची व्हॅल्यू आहे. म्हणजे मॅक्झिमम लोकांनी एका कस्टमरने तेवढ्या रुपयाचं त्याच्याकडे खरेदी केलेली आहे, सबस्क्रिप्शन घेतलेली आहे. ओके, आता याचा उपयोग काय होतो तर लाईफ टाईम व्हॅल्यू जास्त असल्यास कंपनीच्या नफ्यात वाढ होते. कारण लोक जसं आता तुम्ही किराणा मालामध्ये जाता तर किराणा माल 10,000 रुपयाचा आपण 5-8 हजार रुपयाचा घेतोच, हल्ली लागतोच तेवढा महागाईच्या याच्यामध्ये. तर तो रिकरिंग इन्कम झाला, म्हणजे तो किराणा मालाचा धंदा
प्रॉफिटमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टवरती तो किती कमवते तो पण एक दुसरा अंदाज आहे, पण एक शक्यतो एक बघितलं जातं अशा टर्मनुसार. ओके, नंतर काय याचं सायंटिफिक स्पष्टीकरण कशा पद्धतीने घेता येतं की सायंटिफिक दृष्टीने हे सर्व टर्म्स महत्त्वाचे आहेतच, कारण ते कंपनीच्या आर्थिक स्थितीचे आणि वाढीचे अचूक मापन करतात. आता त्याचं उदाहरण काय, तर जर प्रत्येक बर्न रेट जास्त असेल किंवा तिला तातडीने नवीन निधीची गरज पडेल, तर यावरून गुंतवणूकदाराचा विश्वास पण कमी होऊ शकतो की बाबा याला पैसे कशाला द्यायचे किंवा काही असेल, थोडीशी भीती वाटणार. ओके, नंतर ग्राहकासोबतचे संबंध. कंपनी ग्राहकांना आहे ना चांगली सेवा देईल आणि त्याचे विश्वाससुद्धा जिंकून दीर्घकाल संबंध निर्माण करते. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी नेटफ्लिक्सचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे तुमच्यासमोर की ते कसे करतात की नवीन वेब सिरीज पिक्चर लॉन्च करतात आणि जेणेकरून त्यांना जे सबस्क्रिप्शन जे ते भरत असतात 799 किंवा जे काय 350 जे काय वॉटेवर, तर ते सबस्क्रिप्शन भरण्याचा एक आनंदसुद्धा मिळतो की थिएटरला कसं आपल्याला एक पिक्चर बघतो आपण, येतो संपतं, त्याच्यानंतर पुन्हा थिएटरमध्ये पैसे नाही दिलात तर तुम्हाला एंट्री नसते. पण हीच एंट्री ऑनलाईनमध्ये घरामध्ये न कुठलीही ॲड का येता आपण निरंतर बघत असतो. ओके, आता कंपनीचे स्वतःचे पैसे का बंद करते हे हा टॉपिक समजून घेऊया. तर मगाशी तुम्ही समजलं तर सिमिलरच आहे, फक्त थोडं क्लिअरिटी येईल याच्यासाठी सांगतो पुन्हा की कंपनी स्वतःचे पैसे बंद करणे, कारण त्याला बघा कसं आहे, उत्पन्नाची किंवा त्याच्या सेवेची बाजारात चांगली प्रतिष्ठा निर्माण करायची असते. कारण जिथपर्यंत मार्केटमध्ये मॅक्झिमम कस्टमर नसतात तिथपर्यंत कोणी त्याला ओळखणार नाही. ओके, हे समजून घ्या. जसं सेम फेसबुकचंच आहे ना, फेसबुकवरती जिथपर्यंत तुम्ही फ्रीचे कंटेंट लोकांना जास्तीत जास्त माहिती गाईड किंवा मनोरंजन देणार नाही तिथपर्यंत तुम्ही काय म्हणतात ना, कोणाची पेड ॲडव्हर्टाइजमेंट घेऊ शकत नाही, प्रमोशन. ओके, हे लक्षात घ्या. सेम उदाहरण. तर सुरुवातीला बघूया आपण फेसबुक बघितलं ना की ज्यावेळी तो मार्केटमध्ये आला त्यावेळी त्यांनी म्हणजे मी मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये बघा, फेसबुकवरती तुम्ही त्यावेळी इंडियाच्या बाहेरचे मित्र लगेच बनवत होतात आणि तो स्वतः तुम्हाला एक समजा ब्राझील असेल तर ब्राझीलच्या नंतर पुऱ्या ब्राझीलचे जितके फ्रेंड्स आहेत ते सगळं दाखवून देतो. पण आज तुम्ही जर त्यांचे म्युच्युअल फ्रेंड नसाल तरी पण डिस्ट्रॅक्शन आहे, तर तुम्ही रिक्वेस्ट पाठवताना तुम्हाला ब्लॉक केलं जाऊ शकतं. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आलेल्या आहेत. याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम बाजारातील प्रतिस्पर्धापेक्षा ते पुढे जातात आणि दीर्घकालीन यशस्वी होऊ शकतात. म्हणजे जर समजा 2 वर्ष कोणी बंद करतं, 1 वर्ष बंद करतं, तेवढा पैसा आहे त्यांच्याकडे, तर ते त्याच्यानंतर त्यांना जी किंमत पाहिजे ते देऊ शकतं. जिओचं एक चांगलं उदाहरण आहे. 2 महिने का 3 महिने लॉकडाऊनमध्ये आय थिंक सो इंडियामध्ये त्यांनी 2014ला नोटबंदीच्या वेळी फ्री इंटरनेट वाढलं. पण त्याच्यानंतर काय झालं, आत्ता किती किंमत झाले, 700-800 झालेत ना. मग हे एक चांगलं उदाहरण आहे त्याच्या पाठीमागे. म्हणजे त्यावेळी नुकसान झेललं पण आता चांगला मार्केटचं लीडर बनलेले आहेत. ओके, की सगळ्यांना तोडून वगैरे. ओके, आता कंपनींना का गुंतवणूक मिळते ते समजून घ्या. कंपनींना गुंतवणूक मिळते कारण त्यांचं व्यवसाय मॉडेल चांगलं असतं, बाजारातली स्थिती चांगली असते, संस्थापक जे डायरेक्टर असतात, बोर्ड मेंबर्स असतात, त्यांची क्षमता चांगली असते, रिस्क घेणारे असतात, पुन्हा रिस्क कंप्लीट करणार असतं. हे तुम्हाला चांगलं शार्क टँकमध्ये समजलं असेल. आणि कंपनी अशीच चालते. हे बघा, मला जितके अनुभव आले आहेत ना, ते माझे अनुभव असे आहे की वैयक्तिक वादामुळे नुकसान होतात. आणि वैयक्तिक वादामुळे नुकसान का होतात, कारण माणूस वैयक्तिक वादाला प्रिपेअर करतो, म्हणजे पहिलं चान्स देतो. ह्यानी माझा अपमान केला, ह्यानी मला हे लपवलं, ह्यानी तसं लपवलं, आणि तिथून मग वाद निर्माण होतात. आणि प्रत्येक बिझनेस जो काय होऊ शकतो तो त्या टर्मला बघत नाही, विचार करत नाही. कारण माणसाने पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केल्याच्यानंतर त्याच्या ग्रोथचाच विचार केला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्याचे पर्सनल त्याचा जो काय म्हणतं वाद असेल तो त्या कंपनीच्या बाहेर ठेवला पाहिजे, तरच यश मिळू शकतं. आणि याला भरपूर साऱ्या म्हणजे तुम्ही एक जब यू मेट माझी आवडती मूवी आहे त्याच्यामधल्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा त्या ॲक्टरची जी मम्मी दाखवलेली आहे. ओके, तो नेहमी त्याचा विरोध करत असतो, म्हणजे काय पण बोलत असतो घाणेरडं वगैरे. पण ज्यावेळी त्याचं मन परिवर्तन होतं नंतर तो त्या आईचं रिस्पेक्ट करतो. का तर त्याच्या आईने
आणि वडिलांनी दोघांनी मिळून एका ह्याच्यामधून ते बिझनेस सुरू केलेलं. पण नंतर आई वेगळी झाली आणि दुसऱ्याबरोबर काहीतरी आय थिंक सो लग्न केलं असं काहीतरी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ती कंपनी मोठी होऊ शकली. तर सांगण्याचं तात्पर्य काय की हे एक चांगलं म्हणजे बघा जीवनाला लागलेलं उदाहरण आहे. आणि मी पण तुम्हाला सांगेन, जर तुम्ही पार्टनर्स कुणीही बनत असाल किंवा शोधत असाल तर पहिली गोष्ट ही क्लिअर करा. कारण बघा पर्सनल लाईफ तुमची बिझनेसमध्ये आली ना की ऑब्व्हियसली भांडणं तर होणार, पण तिथे तुम्ही मेन काय म्हणतात ना मेन लक्ष तुम्ही याच्यावरती केंद्रित केलं पाहिजे की कंपनी जे तुमचे पैसे लागले ते कसे रिकवर होतील. ओके, आता ते एखाद्याला ज्यांनी घेतलेली आहे किंवा ज्यांनी सुरू केलं त्याला मारून होणार नाही, तर त्याला सपोर्ट करून होणार आहे. त्याला वेळ देणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला पण समजेल जर तुम्ही वेळ दिलात ना तर काय तर ते बुडीतच आहेत ना, त्याच्यातून काय मिळत नाही. पण जर वेळ दिला तर ना कधीही ते येऊ पण शकतात. याचं एक चांगलं उदाहरण आपल्या देशाचं पण पकडा. बघा आपल्या देशातल्या मुस्लिमांबरोबर कसं काय वातावरण चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण इंडिया इन्व्हेस्ट करते ना UAEमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, त्याच्यानंतर बाकीच्या अरब कंट्रीजमध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जिथे बिझनेस येतो ना तिथे रिलिजन येताच कामा नाही. रिलिजन आलं तर मग तुमचं बिझनेस वाढणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. बाकी हे बघा डिनर टाईम झाला आहे ना त्याच्यामुळे ते पोट जाते. ओके, आता याच्यामध्ये एक ओयोचं उदाहरण चांगलं आहे की त्यांनी काय केलं, त्याच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात त्याला गुंतवणूक मिळवलेली होती अगरवालची. ओके, आणि काही कंपनींना हे मिळत नाही, काय म्हणतात ना की ओयो कंपनीचं इथं उदाहरण मी का म्हटलं आहे काय त्या, कारण त्यांनी सुरुवातीच्या वेळेला जे बंद पडलेले म्हणजे चालत नव्हते हॉटेल ना त्यांना पहिलं केलं आणि ते त्यांच्या आर्किटेक्चरच्या टीमने घेऊन मेकओव्हर केलं. काही ठिकाणी असं पण मी वाचलेलं आहे की त्यांनी स्वतःचं फर्निचर इन्स्टॉल केलं जिथे म्हणजे कुठे काही व्यवस्थित स्टेबिलिटी नव्हते आणि मग त्यांनी सुरुवात केली. मार्केटिंग पण अशी कॅची केलं नाही की ते मुलांसाठी म्हणजे यंग कपलसाठी एक अफेअरचं लोकेशन पद्धतीने चाललं की बाबा हा कुठे जातो आहे गर्लफ्रेंडला, हा ओयोमध्ये जातो आहे ना. म्हणजे बघा तिथे हा असतो ब्रँडिंगचा प्रकार. ओके, म्हणजे काय जसं आपण टूथपेस्ट बोलत नाही तर काय बोलतो कॉलगेट बोलतो, साबण बोलत नाही अंगाचं तर काय बोलतो लाईक बॉय बोलतो. तर ह्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा कंपनीने म्हणजे टॅग लाईन इझी असते ना की कंपनीला इन्व्हेस्टमेंट पटकन मिळते. का तर गुंतवणूकदारांना माहीत आहे की ह्याचं ऑलरेडी मार्केटमध्ये नाव झालेलं आहे प्रोडक्ट आहे, तर पैसे द्यायला काही हरकत नाही. मग तिथे तुमचं बर्निंग काही असेल त्याच्याशी तेवढा फरक पडत नाही, कारण का तुमचं मार्केट शेअर जास्त आहे. आणि आज ह्या ज्या मोठ्या कंपनी चालतात आहे ना हे तेच काय मार्केट शेअर आहे. आणि सर्वसामान्य माणूस मोठा का नाही होत, तर त्याच्या फायनान्शियल ज्या टर्म्स असतात, जे मॅनेजमेंट कॉस्ट असते किंवा जे कंप्लायन्स असतात हेच पूर्ण होत नाहीत. हे पूर्ण होण्यासाठी काय म्हणतात ना वेळ लागत असतो. म्हणजे त्याला माहितीच नसतं सुरुवातीला अशा पद्धतीने. आणि हे काही जे पार्टनर बोर्ड असतं ह्यांना समजायचंच नसतं, कारण ह्यांच्या डोक्यावरचा तो भाग असतो. ओके, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की ह्या बेसिक गोष्टी सुरुवातीला समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर आता काय मिळत नाही तर काय काही कंपनीच्या मॉडेल स्पष्टता नसते की बाबा त्यांना एक्झॅक्टली करायचं आहे. म्हणजे काय मल्टिपल प्रोडक्ट घेऊन ठेवतात की आम्हाला हे पण करायचं आहे, म्हणजे आम्ही मॅन्युफॅक्चर पण करणार, आम्ही आमचे स्टोअरसुद्धा बनवणार आणि आम्ही ऑनलाईनसुद्धा ऑनलाईनमध्ये पण विकणार. पण आता ह्या 3 गोष्टीमध्ये सर्वात नुकसान काय असतं की बघा तुम्ही मॅन्युफॅक्चर करता तिथे एक वेगळं डिसॲडव्हान्टेजसुद्धा असतं. म्हणजे का तर तुम्हाला मॅनेजमेंट हँडल करायचं आहे, सॅलरी द्यायची आहे टायमावरती, तुम्हाला रॉ मटेरियल मिळालं पाहिजे, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते विकायचं आहे. मग तुम्ही ते ऑनलाईनमध्ये विकताय तर डिलिव्हरी आली त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यासाठी एक सेपरेट टर्म आला, पॅकेजिंग आलं आहे. त्याच्यानंतर तुमची कॅश पेमेंट समजा COD असेल तर रिकव्हरी होणार नाही. या सगळ्या गोष्टी बघितलं पाहिजे. आणि जर ऑनलाईन स्टोअर असेल तर त्याचं रेंट आला, फर्निचर आला, त्याचं मॅनेजमेंट आलं, ह्या भरपूर टर्म्स असतात. तर हे कोणतरी आता ओयो कसं आपल्याला माहिती ओयो काय करता बाबा हॉटेलवरती बुकिंग घेतं, दॅट्स इट. म्हणजे इझी टर्म असलं पाहिजे. जितका इझी बिझनेस असेल ना तितका तो लोकांना कळायला इझी होतो आणि त्याच्यातून प्रॉफिटसुद्धा किती येत आहे, मॅनेजमेंट हा खर्चसुद्धा आपल्याला इझी जातो. याचा अर्थ असा होत नाही आहे की मल्टिपल करू नये ना. ऑब्व्हियसली ओयो मल्टिपल करतोच आहे, तो फर्निचरसुद्धा लावतो आहे, तो जागासुद्धा घेतो आहे लीजवरती आणि त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट करून स्वतःचं ब्रँडिंगसुद्धा होतात आहे किंवा कोणाला पार्टनर्स बनवतात आहे. हे बिहाइंड द स्टोरी तुम्हाला कोण डायरेक्टली सांगणार नाही, पण तुम्ही जर प्रॉपर स्टडी कराल,
मग ते स्टडी करण्यासाठी फक्त काय तुम्हाला बॅलन्स शीट आणि ह्या सगळ्या प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायचं, तुम्ही जायचं आहे हॉटेलमध्ये, तिथे बघा ते कोण असतं स्पॉन्सर, कोणी चालवतं. बँगलोरमध्ये असे कितीतरी गोष्टी आहेत, बँगलोर म्हणा, दिल्ली किंवा मुंबईमध्ये, की जे बिल्डिंग पूर्ण ओयोने घेतलेली आहे. ओके, अशा पद्धतीने. तर आता तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर एक उदाहरण त्याचं काय आहे, तर काय वेव्हरल टेक्नॉलॉजी कंपनीने काही योग्य संशोधन करता उद्योजक लॉन्च केले होतं. म्हणजे कुठलंही संशोधन केलं नाही आणि लॉन्च केलं, तर त्याला ते गुंतवणूक मिळाली नाही. कारण तुम्हाला मार्केटला पण जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या मार्केटमध्ये उभं राहता तिथे तुमचे कॉम्पिटिटर कोण आहे. आणि याच्यासाठी तुम्ही बघू शकता की तुमच्या अवतीभोवती जेवढ्या कंपनी आहे त्यांची लिस्टिंग काढा. आता हे मी तुम्हाला का सांगतो, कारण लॉकडाऊनमध्ये आम्हीसुद्धा, म्हणजे मी ज्या एका स्टार्टअपमध्ये होतो त्यांच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची कामं अगोदर करून घेतलेली होते. पण त्यांना असं वाटायचं हे काय नको ते करायला कशाला सांगतो, याच्याने थोडं लगेच आत्ता पैसा मिळणार आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय की अपेक्षा काय असते लोकांची ते बघा, झटपट. ओके, आणि ही झटपटच अपेक्षा मग कारणीभूत ठरते आणि मग तिथे क्लेश निर्माण होतो. ओके, त्याच्यानंतर काय राहतं गुंतवणूकदाराची अपेक्षा काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कंपनीला गुंतवणूक मागवता येईल. ओके, तर एक अशा पद्धतीने सांगता येईल की त्यांचं बिझनेस मॉडेल कशा पद्धतीने आहे आणि एकदम क्लिअर धोरण पाहिजे की आम्हाला हे करायचं आहे, का करायचं आहे, कशासाठी करायचं. आणि त्याचं मार्केटमध्ये जर आज हे किती लेवलपर्यंत, म्हणजे त्याची स्केलेबिलिटी किती लांब होईल, किती उंच जाईल बिझनेसचा, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, पटवून देणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे की एक चांगलं उदाहरण म्हणजे ॲपल. बघा, ॲपलने म्हणजे आता नवीन सांगण्याची काय गोष्टच नाही आहे, सगळ्याच गोष्टी आहेत म्हणा, पण छोट्या गोष्टी जसं मोबाईल बाहेरून जितका चांगला दिसतो तितका आतूनसुद्धा त्यांनी चांगला केला नाही. त्यांच्या केबलच्या जे वायर्स होते ते वायर त्यांना समजायचं की लोक अशी गुंडाळून ठेवायचे, मग त्यांनी लॅपटॉपला वायरला हुक दिला नाही की ज्याच्यावरती लोक त्यांचे लॅपटॉपची केबलची वायर मोठी लांब असल्यामुळे ती गुंडाळून ठेवू शकतात व्यवस्थित. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानेच तुमचं बिझनेसला इन्व्हेस्टमेंटसुद्धा, कारण पहिले तुमचे जे मेन रोल कस्टमर असतात ना हे तुमचे गुंतवणूकदार असतात. त्यांना जर हे पटलं की हा बाबा हा व्यवस्थित आहे, याच्यातून ह्या जर इतक्या बारीक गोष्टीवरती यांनी चांगलं काम केलं आहे, तर ऑब्व्हियसली ह्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्याच्यानंतर आपले पैसे चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळतीलच. ओके, आता बस एवढ्याच गोष्टी सांगायचं होतं. आणि अंधार होता म्हणून मी माझा चेहरा दाखवत नव्हता. आहे बघा किती अंधार आहे, म्हणून बोललो ते काय दाखवू, म्हटलं साईडचं जसं तुम्ही सीन बघितलात तर तुम्हालासुद्धा हे होतं. बाय द वे हे फ्लावर मार्केट आहे इथल्या, आणि सगळ्या आजीबाई बसलेल्या आहेत आणि इकडे या सगळ्या गोष्टीचं जास्त छंद आहे. जबकी तुम्ही बघाल ते फक्त एक डोंगरावरची एक छोटीशी प्रोव्हिन्स आहे चांगमाय. ओके, पण बऱ्यापैकी आहे, म्हणजे तिकडेसुद्धा शॉप आहे इकडे. आणि इथे एक चांगली गोष्ट काय असते यांच्या मार्केटमध्ये मी बघितलं की समोर जरी रेस्टॉरंट असेल आणि त्याच्या समोर जरी असं कोणीतरी ठेला लावलेला असेल तरी तो त्याला काढायला लावणार नाही. म्हणजे विचार करा बघा, इतकी सूट दिलेली असते. पण आपल्याकडे काय करतात ते तुम्हाला माहिती आहे, हॉटेलच्या बाहेर असं कोणतरी ठेला लावलेला असेल तर त्याला लावू देणार नाही, त्याच्यावरती दबाव आणतील, त्याचा बिझनेस पाडतील. ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी इथे का दिसत नाही माहीत आहे, कारण जे बुद्धिस्ट एज्युकेशनचं आहे किंवा ते शिकतात किंवा मॅनर्स आहेत, माणसं इकडचे रिस्पेक्टफुल आहेत. ओके, का तर त्यांनी बुद्धिझम वाचलं आहे. आणि मी असं म्हणेन कुठलेही रिलिजन असू दे, बुद्धिझम असू दे किंवा कुठलेही अदर रिलिजन असू दे, जर त्या माणसाने वाचलेला असेल ना तर तो चांगलाच रिस्पेक्टफुल असो, मग तो ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा कोणी. ओके, किंवा शीख असू दे. ओके, कारण का तर त्यांनी ते सगळं वाचलेलं आहे, त्याला माहिती आहे आदर करणं का गरजेचं, रिस्पेक्ट. पण जो न वाचून फक्त उड्या मारत बसतो तो मग तो अग्रेसिव्हच असणार आहे. ओके, अशा पद्धतीने. बाकी हे इकडे 2 ब्रिज आहे, इकडे 2 ब्रिज आहेत. पुढच्या वेळी नेक्स्ट लोकेशन. आता नेहमी म्हणालो की फक्त गार्डनमध्ये बसून हे करून घेऊ आणि आज त्याच्यामध्ये उशीर झाला आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टॉपिकवरती घेऊन येतो, ज्याच्यामध्ये अल्फा मॅन बनण्याचे फायदे किंवा अल्फा मॅन का बनावा, अल्फा वुमन का बनावा ते समजणं गरजेचं आहे.
आणि हे तुमच्या थोडंसं फिटनेसवरती पण राहील, कारण आफ्टर एज 35 ना सगळे आजारपण ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात, म्हणजे वय जाणवतं ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळी फिट राहणं किती महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की हे जर यंग जनरेशनला अगोदरपासून समजलं ना तर त्याचा फायदा होईल. ओके, दॅट्स इट. गुड नाईट.